पावसाबद्दल अतिशय धक्का देणारी बातमी आता समोर आलेली आहे। मोठं संकट आता पावसाबद्दल आलेलं आहे। मान्सून आता लांबणार आहे। या 12 जिल्ह्यात उद्यापासून पाऊस आता कायमचा बंद। जिल्हे व तुमचे गावे नावे लगेच या ठिकाणी तुम्ही आता बघायचे आहे। 12 जिल्ह्यात पाऊस आता बंद होण्याच्या मार्गावर आहे। हवामान खात्याचा गंभीर असा इशारा आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही आता सावधान व्हायचं आहे। यापुढे काही खास करून शेतीच्या कामासाठी आता पावसाची तुम्हाला या ठिकाणी वाट पाहावी लागणार आहे। यावेळी अवकाळी पावसाने राज्यभर जोरदार थैमान घातलं आहे। तुम्ही पाहिले देखील असेल। त्यानंतर पावसाने मोठा ट्रेलर देखील या ठिकाणी सर्वांना दाखवला। अगदी कोकणापर्यंत पाऊस आल्याचं मान्सून आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। पण आता हा पाऊस या ठिकाणी विश्रांती घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे। आता राज्यातील या जिल्ह्यामध्ये आता पाऊस कायमस्वरूपी या ठिकाणी आता बंद होण्याच्या मार्गावर आहे। तर काही जिल्ह्यामध्ये पाऊस आता खूप जास्त तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे। तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आता पावसाची इथून पुढे वाट पाहावी लागणार आहे बघा। पाऊस आता खूप दिवस सुट्टीवर जाणार असल्याचं समजतंय। अरबी समुद्रामध्ये एक विशेष वातावरणाची निर्मिती आता त्या ठिकाणी झालेली आहे। अरबी समुद्र एक विशेष गोष्ट त्या ठिकाणी आता घडलेला आहे, आता पाहायला देखील मिळत आहे। ज्याचा फटका आता महाराष्ट्रासहित इतर 2 राज्यांना या ठिकाणी बसणार असल्याचं लक्षात येत आहे। यामध्ये बघा आता सगळ्यात जास्त फटका या 12 जिल्ह्याची यादी देखील आपल्याकडे आलेली आहे। त्याची परिस्थिती या ठिकाणी वाईट होणार आहे। आता तुम्हाला या ठिकाणी समजत देखील आहे मित्रांनो, काही दिवस 12 जिल्ह्यामध्ये पाऊस देखील बंद राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे। आता आपल्या राज्यात असे पण काही जिल्हे त्या ठिकाणी आहेत तिथे अजून पाऊसच त्या ठिकाणी एक थेंबही त्या ठिकाणी अजिबात झालेला नाही। काही ठिकाणी एकदम कमी स्वरूपाचा पाऊस पडला आहे। मग आता इथून पुढे पाऊस केव्हा सुरू होणार बघा। सध्याला वातावरण कोरडं झालं आहे। आता तुम्ही झाडाकडे बघितलं तर कोरडं वारं वाहत असल्याचं तुम्हाला लक्षात येतं आहे। तुम्ही जर पावसाची वाट बघत असाल तर नेमकं मान्सूनचा पाऊस नेमका कधी सुरू होणार याची संपूर्ण माहिती तुम्हाला आता हवामान विभागाकडून या ठिकाणी मित्रांनो आता आलेली आहे। तुम्ही जर पावसाची वाट बघत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा। तर बघा यावर्षी मान्सून पाऊस ट्रेलर दाखवून परत गेला आहे। म्हणजे काय झालं आहे बघा, आता मान्सून पाऊस कोकणात आता आला होता परंतु अचानक परत गेलेला आहे। म्हणून वातावरणात सध्याला तरी कोरडे वारे वाहत असल्याचे तुम्हाला लक्षात येत आहे। त्यातल्या त्यात 12 जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा फटका अशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सांगण्यात आला आहे। या 12 जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त फटका बसणार आहे। आता कोणकोणत्या 12 जिल्ह्यामध्ये याचा फटका बसणार आहे, इथून पुढं पावसाची त्या ठिकाणी शक्यता कमी दाखवत आहे बघा। शेतकरी मित्रांनो, ज्यामध्ये पाऊस आता कायमस्वरूपी बंद होण्याच्या मार्गावर आहे, मग कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस इथून पुढे बंद होण्याच्या मार्गावर आहे अशी काही परिस्थिती त्या ठिकाणी आता जिल्ह्याची वर्तवण्यात आली। संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी मित्रांनो बघणार आहोत। तर कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस बंद होणार आहे बघा मित्रांनो। शेतकरी मित्रांनो, मान्सूनबद्दल एक धक्कादायक बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। त्यामुळे आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस बंद होणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त त्या ठिकाणी पाऊस पडणार आहे, काही जास्त दिवस पाऊस टिकणार आहे, आता सगळ्यात जास्त पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये सुट्टीवर जाणार आहे याची देखील संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजून त्या ठिकाणी देणार आहोत बघा। महाराष्ट्रात आता पावसाची तुम्हाला इथून पुढे त्या ठिकाणी काही दिवस वाट बघावी लागणार आहे। आता कोणते जिल्हे आहेत, नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये मान्सून त्या ठिकाणी लेट येणार असल्याचं त्या ठिकाणी आपल्याला समजतंय। जिथे पाऊस आता काही ठिकाणी बंद होण्याच्या मार्गावर आहे, पूर्णपणे कोरडे वारे वाहू लागलेत। आता मग कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये इथून पुढे पाऊस त्या ठिकाणी बंद होण्याच्या मार्गावर आहे याची संपूर्ण माहिती हवामान खात्याकडून आता जिल्ह्याची यादी सुद्धा या ठिकाणी आलेली आहे। यावर्षी अवकाळी पावसाने खूप मोठं त्या ठिकाणी धुमाकूळ घातला होता। तुम्हाला तर माहीतच असेल, तुम्ही पण बघितलं असेल, खूप मोठा अवकाळी पाऊस मे महिन्याच्या पाठीमागं पडलेला आहे आणि मे महिन्यामध्ये सुद्धा पडलेला आहे। गेल्या 10 वर्षामध्ये जेवढा त्या ठिकाणी पाऊस कधीच अवकाळी आला नव्हता, तेवढा अवकाळी पावसाने या मे महिन्यामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातल्याचं तुमच्या लक्षात देखील आले असेल। तुम्ही पण आता यावर्षी पाहिले देखील असेल, रस्ते असतील, शेत असतील, शहरं असतील, पाण्याआधी सुद्धा या पाण्याच्या खाली गेलेलं सुद्धा तुम्हाला पाहायला मिळालं। अनेक शहरांना पूर देखील आलेला तुम्ही बघितलं असेल। मान्सूनचा आता हा मान्सून कसा सक्रिय होणार आहे, इथून पुढे त्या ठिकाणी तुम्हाला कुठे राहावं लागणार आहे, याची काळजी कशी घ्यावी याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून
आज आपण पाहणार आहोत. इथून 15 दिवस तरी एक थेंबही पावसाचा पडणार नाही. मग सगळ्या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो आता लगेच मिळणार आहेत. बघा, हवामान विभागाने तातडीची सूचना व सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी देण्यात आले आहेत. तुम्हाला हवामान खात्याने काही सूचना देखील दिल्या होत्या. अरबी समुद्रामध्ये तयार झालेला कमी दाबाचा पट्टा पण आता समुद्रात त्या ठिकाणी ब्रेक लागणार आहे. आता बघा, अरबी समुद्रामध्ये एक कमी दाबाचा पट्टा तिथं निर्माण झालेला होता, त्यामुळे पावसाला आता तिथे ब्रेक लागणार आहे. आता परिस्थिती इथून पुढे कशी असणार आहे लक्षपूर्वक बघा. आता मान्सून विश्रांती घेतला आहे मित्रांनो. तुम्हाला इथून पुढे जर सावधान राहायचं आहे. हवामान तज्ज्ञांनी देखील सांगितले तुम्हाला मान्सून फारसा सक्रिय या ठिकाणी झालेला नाही. बघा, मान्सून फारसा सक्रिय झाले नसल्यामुळे त्या ठिकाणी आता तो मान्सून त्या ठिकाणी होणार नाही. बघा, आता इकडे सर्वांनी लक्ष देऊन बघा. आता सगळ्यात मान्सून हा जो आहे या जिल्ह्यामध्ये पाण्याचा एक थेंब या त्या ठिकाणी पाहायला मिळणार नाही. म्हणजे कोरडेवारे या ठिकाणी वाहत आले आहेत. आता कोणत्या जिल्ह्यामध्ये मान्सून पाऊस लेट येणार आहे बघा. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी 12 जिल्ह्यामध्ये आता पाऊस थांबणार आहे. मग त्या जिल्ह्याची नावे देखील या ठिकाणी मित्रासमोर आले आहेत. लगेच आपण ज्याची डिटेल संपूर्ण माहिती जिल्ह्याची नावे या ठिकाणी सांगणार आहोत. आता 12 जिल्ह्यामध्ये मान्सून त्या ठिकाणी अजिबात पडणार आहे. बघा, कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये मान्सून त्या ठिकाणी अजिबात पडणार नाही, सगळ्यात जास्त लेट पडणार आहे. आता 12 जिल्ह्याची मान्सून यादीसुद्धा आपल्याकडे आलेलं आहे. त्या 12 जिल्ह्याचे वाचन देखील तुम्ही नक्कीच करू शकता. तर दुसरं पाहायला गेलं तर अरबी समुद्रामध्ये थोडंसं वातावरणात बदल झाल्यामुळे कमी दाबात क्षेत्र तयार झाल्यामुळे अनेक ठिकाणी त्या ठिकाणी आभाळ निवडायलासुद्धा सुरुवात झाली आहे. अचानक पाऊस बंद झाल्याने शेतकरी वर्ग देखील मोठ्या चिंतेमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पेरणी केलेली असेल तर इथून पुढं पावसाचं वातावरण नेमकं कसं राहील, कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस त्या ठिकाणी राहणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये लेट येणार आहे, हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ नक्की बंद करू नका. कारण तुमचा जिल्हा यामध्ये असेल तुम्हाला पावसाची जास्त वाटसुद्धा पाहावी लागणार नाही. तर बघा, यामध्ये काय करायचं आहे, हवामान खात्याने एक कमी दाबाचा पट्टा तयार होण्याच्या अंदाजे या ठिकाणी हा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, जो अंदाज आहे तो अंदाज तुम्ही पाहिला देखील असेल. तर काय सांगितलं आहे, तर तुमच्याकडे काय करायचं आहे, तुम्हाला कोणत्या ठिकाणी जायचं आहे, कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत याची देखील संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. दुसरं पाहायला गेलं तर जो पाऊस आहे तो पाऊस कधी येणार आहे, काय येणार आहे त्याची देखील संपूर्ण डिटेल आपण सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे भरपूर असं राज्य आपल्या महाराष्ट्रासहित अनेक काही मोजके जिल्हे आहेत या बक्षिसांनी पडणार आहेत. तर या जिल्ह्यामध्ये डायरेक्ट पाऊस आता बंद होण्याच्या मार्गावर आहे असं त्यांनी सांगितले. तर कोणकोणत्या जिल्ह्यात त्या ठिकाणी पाऊस बंद होणार आहे याची देखील संपूर्ण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून बघा. आता तुम्ही एक क्षेत्र निर्माण झाले कमी दाबाचा पट्टा, तर तयार होण्याचा परिणाम नेमकं कोणत्या जिल्ह्यावर त्या ठिकाणी होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो. त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त भर म्हणून आता पाहायला गेलं तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशाच्या बॉर्डरवर जे शेतकरी राहतात, जे हिंदू लोक राहतात, तर त्यांना देखील पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. दुसरं बघितलं तर जे देश आहेत आपल्या भारताच्या देशाच्या शेजारील 2 पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यामधून एक वारे त्या ठिकाणी व्हायला सुरुवात देखील झालेलं आहे. त्या ठिकाणी काय होतं आहे, नेमकं कसं काय होतं आहे, तर त्याची देखील संपूर्ण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधून कोरडे वारे वाहत आहेत. आणि कोरडे वारे म्हणजे काय बघा मित्रांनो, वाऱ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्यामध्ये बाष्प नाही, म्हणजे बाष्प नाही असं वारं ज्यामध्ये पाण्याचं प्रमाण अतिशय कमी असणार आहे, 0 असणार आहे, 0% पाणी असणार आहे आणि वाऱ्याच्या प्रमाणाचे 0% आहे. मग अशा वाऱ्यामुळे काय होतं की वारे ज्यावेळेस इकडे तिकडे शिरकाव करतं त्यावेळेस काय होतं, इकडचे पाणी आणि तिकडचे पाणी ओढून घेणे करून बादली मारायची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती त्या ठिकाणी कधी निर्माण होऊ शकते. त्या ठिकाणी कमकुवत जे ब्रिज आहेत ते ब्रिजसुद्धा चेक करणं अतिशय गरजेचं आहे. असं तुम्हाला सुद्धा पाहू शकतं. अनेक ब्रिजचं पडझड देखील झालेली होती अतिशय पावसाचं जास्त प्रमाण वाढल्यामुळं. आता अनेक तुम्हाला खूप अडचणीचा सामनासुद्धा इथून पुढे करावा लागणार आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमकं काय होते, तुमच्या गावामध्ये नेमकं काय होते, गावाची नावे, त्याची ठिकाणे येथे देखील संपूर्ण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, काय झाले की कोकणात आता मोठ्या ठिकाणी मान्सून सुरू असल्यामुळे अवकाळी पावसामुळं अनेक लोकांनी तुम्हाला तिथं काम करण्याची संधी देखील देण्यात आलेली होती. तर तुम्हाला माहीत आहे की आता मान्सून पाऊस काय झाले, ज्यावेळी तुम्हाला मागच्या टायमाला काय झालं, 15 दिवसाच्या पाठीमागे, महिन्याच्या पाठीमागे तुम्हाला आता पेरणी करायची का नाही हे तुमच्यासाठी मोठा प्रश्न पडला होता. कारण पाऊसच बंद होत नव्हता, त्यामुळे जमीन उपसा येत नव्हता. पेरणीसाठी काही का होईना तुमच्यासाठी मोठे आव्हान होते. परंतु मान्सून थोडासा विश्रांती घेतल्यानंतर तुम्ही संपूर्ण शेतीची पेरणी देखील केला असेल. आता तुम्हाला काय होतं आहे,
आता स्पष्टपणे सांगितले की अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार निर्माण झाल्यामुळं हे आता कमी दाबाचं क्षेत्र परत एकदा ठिकाणी कॉन्स्टंट या कमी दाबाचा पट्टा म्हणजेच कॉन्स्टंट झाल्यामुळं त्यांचे एक व्यवस्थित असा आकार त्यांना देण्यात आलेला आहे. आता मोठ्या प्रमाणामध्ये समुद्रामध्ये निर्माण झाल्याचं तुम्ही पाहा देखील सुद्धा, ज्यामुळे किनारपट्टी लगतचे जे ठिबक आणि जिल्हे आहेत म्हणजे जिल्ह्यामध्ये पाऊस देखील नव्हता. नंतर आता पाहायला गेलं तर थोड्या दिवसासाठी काही पाऊस कमी स्वरूपाचा असणार आहे. पण त्याचबरोबर अगदी राक्षसी वेगाने देखील विदर्भातील काही जिल्हे असतील, पुणे असेल, कोल्हापूर असेल, सातारा असेल, त्याचबरोबर इकडे नाशिक असेल, त्या ठिकाणी मान्सून नाही, पाऊस नाही, थोड्यावर प्रमाणे या ठिकाणी पाऊस पडणार आहे. आता याचा परिणाम 8 दिवस पावसाविना तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे. जे पिके आहेत त्या पिकाला थोडंसं तुमच्या विहिरीतील असणारं पाणी तुम्हाला पाजणं अतिशय गरजेचं आहे. तुम्हाला आता अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की शेतकरी मित्रांनो, आता राजा म्हणजे पाऊस हा शेतकऱ्याचा राजा असतो. आता पाऊस विश्रांती घेणार असल्यामुळं आपल्याला अनेक अडचणीला आता सामना द्यावं लागत होतं आणि शेतकऱ्याची सुट्टी नक्कीच होत असते. पाऊस नेमका त्या ठिकाणी आता पाऊस आहे तर मान्सून पाऊस म्हणता येत नाही, आपण अवकाळी पाऊसच म्हणू शकतो. हा नेमका एक थांबू शकत नाही. मान्सून कधीच त्या ठिकाणी होणार नाही, हे सक्रिय कधी होणार आहे ते देखील आपण या ठिकाणी पाहू शकणार आहे. आता असं काही जिल्हा आहेत त्या जिल्ह्यामध्ये ते तुम्हाला भरावं लागत आहे. त्याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून बघता. हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त दुसऱ्या लोकांनासुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा. आता कोणकोणते जिल्हे आहेत, 12 जिल्हे, त्या 12 जिल्ह्याची लिस्ट देखील या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त पाऊस पडणार आहे. 10 दिवसाच्या कालावधीनंतर हळूहळू तुरळक ठिकाणी या ठिकाणी पाऊस आता पडेल. परंतु मान्सून पाऊस नेमकं सक्रिय कधी होणार आहे, मान्सून जो पाऊस आहे नेमकं सक्रिय कधी होऊन जे रामकरण मान्सून पाऊस तुम्ही पाहिला असेल, अनेक ठिकाणी पडझड झाली असेल, तर मान्सून पाऊस तुमच्या जिल्ह्यामध्ये कधी पडणार आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. सर्वांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून मान्सून तर नक्कीच सक्रिय होणार आहे. त्यानंतर पुढे कोकण असेल, पुणे असेल, सातारा असेल, यामध्ये जोरदार पावसाची बॅटिंग असणार आहे. या ठिकाणी कार्यान्वित आलेल्या मोठ्या ज्या मोटर आहेत पंपाच्या, त्या पंपाच्या आपल्या ओढून येतील मोकळ्या रेड कलरच्या वागीरच्या गाडीसोबत. तर तुम्हाला मित्रांनो आता कोणकोणत्या जिल्ह्याची लिस्ट आहे त्या जिल्ह्याची लिस्ट देखील सांगणार आहे. त्यामध्ये पाहायला गेलं तर पुणे, कोकण असेल, या जिल्ह्यामध्ये देखील पाऊस तर अतिशय तुरळक प्रमाणामध्ये पडणार आहे. त्यानंतर अनेक जिल्ह्यामध्ये मुसळधार देखील पाऊस पडणार आहे. आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कमी पाऊस पडणार आहे, त्यामध्ये सगळ्यात पहिला जिल्हा आहे तो म्हणजे रत्नागिरी जिल्हा आहे. रत्नागिरी जिल्हा किनारपट्टीचा लगतचा जिल्हा असल्यामुळे या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अतिशय सुंदर असा जिल्हा असते आणि त्यामध्ये सुद्धा 2 ते 3 दिवस झालं मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली होती. या ठिकाणी देखील रेड अलर्ट देण्यात आलेला होता, पावसाला खंड पडण्यात होता. जे आता पुण्यात राहतात, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये राहतात, त्या ठिकाणी हवामान खात्याने त्या ठिकाणी जाहीर केले की त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे 2 जिल्ह्यामध्ये पाहणार असेल तर तुम्हाला शेतकरी किट देखील देण्यात आलेलं आहे. तुम्ही बघायला सुद्धा पाहू देखील शकता. दुसरा रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे आणि कमी जास्त प्रमाणाचा पाऊस या जिल्ह्यामध्ये पडणार आहे. दुसरा जिल्हा तो म्हणजे बीड या जिल्ह्यात देखील या जिल्ह्यामध्ये समावेश झाला. मराठवाड्यात जवळपास सगळ्या जिल्ह्यामध्ये 2 ते 3 दिवसाचा पाऊस कमी प्रमाणामध्ये येणार आहे. तुम्हाला जर सांगली जिल्ह्यामधून पाहायचं असेल तर तुम्हाला सध्या तर पाऊस बंद झाल्याचं या ठिकाणी जाणवलं असेल. तर आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये अजूनही पाऊस पडला नसेल, नेमका कधी सुरू होणार आहे याची देखील संपूर्ण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. दुसरा जिल्हा म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण अतिशय कमी प्रमाणात असणार आहे. त्यामुळे सुद्धा जळगाव शेतकऱ्यांनी संपूर्ण पेरणी ही त्या अगोदर पडलेल्या अवकाळी पावसावर करून घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि जे आपल्या पिकाची नवीन पिकाची लागवड आहे त्या नवीन पिकाच्या लागवडीसुद्धा काळजी घेणं अतिशय गरज आहे. अनेक ठिकाणी तुरळक पावसाला सुद्धा सुरुवात झालेली असेल, अनेक ठिकाणी कमी जास्त प्रमाणे पाऊस देखील पडत असेल. आता जिल्ह्यामध्ये आनंदाची बातमी आलेली आहे. जुलैच्या पहिल्या सप्त्यामध्ये म्हणजेच पहिल्या आठवड्यामध्ये आता इतक्या हलक्या पावसानं सुरुवात केलेली आहे आणि हळूहळू मध्यम स्वरूपाचा जोरदार पावसाचे रूपांतर होणार आहे आणि अगदी चांगल्या प्रमाणात तिथे देखील आनंद पसरणार आहे. आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये नुकसान होण्याची शक्यता आता पूर्ण बघा. कोल्हापूर, सोलापूर घाटमाथ्यावरचा जो परिसर आहे त्या ठिकाणी कोसळण्याची जास्तीत जास्त संभावना असणार आहे. आता अनेक ठिकाणी वर्तवण्यात देखील आले आहेत. आता हवामान खात्याचा सल्ला घ्यायचा राहिलं म्हणजेच हवामान खात्याचा सल्ला घ्यायचा म्हणजे शेतकरी मित्रांनो, अंदाज लक्षात घेऊन तुम्ही अनुभवी व्यक्तीकडून सुद्धा या गोष्टीची विकत घेऊ शकता. मित्रांनो, अशाच प्रकारचे दररोजचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या संभाजी आरुण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.